लग्नाला मुलं बाळ नव्हते, त्याच्या उपायाकरता आली होती बाबाकडे. साधू बाबा म्हणे 6 महिना माझ्या आश्रमामध्ये राहा म्हणे, तुला नक्की मुलं बाळ होतील म्हणे. 6 महिन्या 6 महिन्या 9 महिने 9 दिवसाचा मी 9 महिने 9 दिवसाचे हे सगळे माझे बांधव आणि तुझे 6 महिन्यात करून हा पोरगा देत होता का? त्याला तुझ्या पतीचा फॅक्टरी आहे का बे? त्याला बसते का रे हा? 6 महिन्यात किती शिकली आहे तू? मी ग्रॅज्युएशन झालंय. ग्रॅज्युएशन झालं? तू ग्रॅज्युएशन झालं आणि तू या साधाराच्या मागे लागली. हे सुशिक्षित पोरगी या साधूच्या मागे लागली का? काय सांगत या माऊलेले मावाले का सांगे हो? का सांगशील तुझ्या किती मिनिट बाकी आहे? 10 मिनिट झाले. भागताय आता मला का करता तेरे को अंदर लेके मला अंदर नेता मला इकडे चंदन तिले अंदर नेतो तिले नेता मग साहेब चपला बसतात मस्त काम डबला बाबा माझी शेवटची इच्छा पुरी करतो एकच. साहेब इले अंदर नेता मला अंदर नेता मग एक काम करा इले आणि मले एकाच कमऱ्यात ठेवा. एकाच कमऱ्यात ठेवा. हो भैया ये भाई को तू अपने घर में लेके जा. साहेब माझा या इच्छावर तिळभर विश्वास राहिला नाही. जाहीर टाकून मारू शकते मला. साऱ्या घोकऱ्यात वाचे त्या आगाची मी इला नेऊ शकत नाही आणि मी नेतही नाही. मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत कोर्टाचा आधार येणार नाही तोपर्यंत तुम्ही इला आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या जीवाची जिम्मेदारी आमच्या. कमी जास्त झालं तर काही आम्ही जिम्मेदार आहोत. ठीक आहे तुम्ही म्हणता तर तुमच्या पट्टा निघला पट्टा निघला तुम्ही सांगता तुमच्या सांगण्याचं पालन मी करण्यास तयार आहोत. ठीक आहे मी नेतो आणि जोपर्यंत कोर्टाचा आदेश होत नाही तोपर्यंत माझ्या जवळ राहील. कोर्टाचा आदेश झाला तिचा निर्णय न लगा ते कुठे जाते का जाते मग तो कोर्ट पाठवा. नाहीतर मी सरळ तिच्या ठीक आहे साहेब. ठीक आहे. तुझ्या वडिलांना मालूम आहे 15 दिवसांची ताकीद दिली होती. तर 15 दिवसांच्या आतमध्ये माझ्या मुलीला जर तुम्ही आणलं नाही मी तुमच्या नावाची रिपोर्ट करून तुम्हाला आणणार करील. मी निर्दोष माणूस तुझ्यावर विश्वास ठेवला आणि दुसरीतली सवरली बाई जर समजा या मार्गाने गेली तर अडाणी असेल त्या बायाने काय करावं. चाल काही असो माझा दोष नव्हता म्हणून तू मला मिळाली. मी तुला तुझ्या वडिलाच्या सवाली करून देतो. मी तिथून मुक्त होऊन जातो. चाल लवकर चाल.
आवाज देते, मामाजी, ओ मामाजी. जावाई नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार. तुम्ही 15 दिवसाची ताकीद दिली. त्या 15 दिवसाच्या ताकीद मध्ये मी कार्य केलं. त्या कार्यामध्ये मी यशस्वी ठरलो. तुमच्या मुलीला आणलं आहे आणि तुमची मुलगी तुमच्या हवाले घेऊन घ्या. खालत्या मुलगा का टाकते इकडे ये. हे तुमची मुलगी घ्या आणि आजपासून मी तुमचा जावाई नाही आणि तुम्ही माझे सासरे नाही. बरं झालं, माझा दोष नाही होता. त्या परमेश्वराची कृपा तर मला मिळाली आणि तुमची मुलगी तुमच्या हवाले माझं कर्तव्य होतं आणून देणं. पण पोरगी तुम्हाला भेटली कुठं? पोरगी भेटली कुठं? पोरगी अशा ठिकाणी भेटली की ज्या ठिकाणी खरोखर आतापर्यंत पोलीसवाले सुद्धा त्या शोधात होते. घुंगरूवाले बाबा आहे ना, नाव ऐकलं असं कदाचित. नाव ऐकलं. त्या घुंगरूवाले बाबाच्या मठामध्ये होती तुमची पोरगी. असं? त्या मठामध्ये का करत होती? का करत होती आता सांगाव का नाही सांगाव, परंतु सांगल्याशिवाय गत्यंतर नाही. यांना तुम्हाला खरं नाही वाटणार. त्या मठामध्ये ते साधू बाबाजी सोबत तुमची मुलगी त्या महाराजाचे त्या साधूचं डोकं दाबत होती, गाणे म्हणत होती, नाचत होती, हातपाय दाबत होती. अन्य प्रकार का नसन झाला याच्या पुढे मी सांगू नाही शकत. तुम्ही समजू शकता. वयोवृद्ध माणसा हातपाय दाबत होती, डोकं दाबत होती, डोकं दाबत होती, नाचत होती, गाणेही म्हणत होती. हो जी, हो. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आणि त्याच वेळेस माझं डोकं भानारलं. परंतु मी जर गेलो तर मी वाचून नसतो आलो. म्हणून पोलीसवाल्याचा सहारा घेऊन तुमच्या मुलीला आणलं. त्या पोलीसवाल्यांनी माझ्या हवाले तुमच्या मुलीला केलं. हे तुमची मुलगी घ्या आणि आजपासून आपला जवाई सासऱ्याचा रिश्ता तुटला. मला सुचलं. ठीक आहे, काही चुकलं नाही तुमचं. काय चुकलं माझं जावायचं? साधा सुद्धा माणूस, शिकला सवरला माणूस, माय बाप नाही बिचारायले, भाऊ पण नाही, कोणी नाही. आणि मी म्हटलं 15 दिवसात माझी मुलगी पाहिजे. खरंच आहे. जेव्हा स्वतःच्या नवऱ्याशी खोटं बोलू शकते, स्वतःच्या बापाची तिले पर्वा नाहीये, मग त्या बाईचा विश्वास काय राहिला? कोण्या दिवशी त्याने मारू बी शकते हे पोरगी. म्हणून त्यानं म्हटलं का तुमची पोरगी माझ्या कामाची नाही आहे. तुमची पोरगी तुम्ही पाहत बसा. आता तुमचा माझा रिश्ता संपला. वा. साधू म्हणे नवऱ्याला खोटं नाटक सांगून ये म्हणे. अरे बापरे, नवऱ्याशी खोटं बोलू म्हणे. आणि मी तुला फोन केला होता, माझी तब्येत खराब होती, का नाही आली तू? का नाही आली माझ्या घरी? म्हणजे तुला नवऱ्याचं बी काही नाही करायचं, बापाचंही काही नाही करायचं. तुला फक्त लेकरं पाहिजे होते. लेकरासाठी कोण्या माझ्या मावल्या 10 वर्ष 20 वर्ष त्या लेकरं बारा नाही होत. त्यानं असे धंदे केले का तुझ्यासारखे? असंच केलं का? नाही केलं. आज नाही उद्या झाली असते लेकरं, तुला झाली होती का तुझी वय? पण त्या साधूच्या आश्रमात गेलीस हे लक्षात ठेव. जवाई त्या ठिकाणी आला म्हणून तू जिवंत आहेस, वापस आली. आता तुझ्यासारख्या सुंदर पोरीले या साधू लोकांना कापून टाकलं, बलात्कार केला, जीव घेतले. टीव्हीवर पाहता, पेपरात वाचता, सगळं काही तुम्हाला माहित आहे की या ढोंगी साधू लोकांना किती लोकांचा बलात्कार केला, किती लोकांचे जीव घेतले, तुम्हाला माहित नाही. आणि तरी त्या साधूवर विश्वास केला. चंदा नाही, अगर माझ्या जवायला मार मोयदार करून तुले हाकललं असतं बेटा, तुले मी ना जलमभर पोचलं असतं मरतपर्यंत. पण नाही, तुला वाईट काम केलंस
वाईट काम मला बी आवडत नाही आणि अशा वाईट काम करणाऱ्या पोरीने मी माझ्या घरी ठेवणार नाही. आता चिकडं तिकडं बदनाम होईल सर्व गावात. कुंडलिकराव भक्ताची पोरगी सासूच्या आश्रमात राहिली 2 महिने, सासूला बिघडवली आणि पुन्हा कुंडलिकराव भक्ताने आपल्या घरामध्ये घातली. लोक तोंडामध्ये शेण टाकतील, माझ्या माती टाकतील, शिवा देतील आणि माझी बेइज्जत करतील. नाही, मी कोणाच्या शिवा खाणार नाही. आता जशी जावयानं हाकलली तशीच तूच निघून जा माझ्या घरून. माझ्या घरी राहायचं नाही आणि मी तुले ठेवणार. आता मी काय म्हणतो तुले ऐकू. सगळीकडे चर्चा चालेल. हो सत्य पेपर मध्ये बी गेली बाई इज्जत तर राहिलीच नाही. चंदा 10 वर्षाची होतीस, तुझी माय मरण पावली. तुझ्या मायनं कधी माझी इज्जत नाही खराब केली, कधी मला रडवलं नाही, कधी मला दुःख नाही दिलं. मी म्हटलं माझी पोरगी सुंदर आहे पाहायला, माझ्या पोरीला इंजिनियर मिळेल, माझ्या पोरीला डॉक्टर मिळेल, मोठ्या लोकांच्या घरी माझी पोरगी जाईल, मी बी माझ्या पोरीच्या घरी राहील मरतपर्यंत. माझी पोरगी मला पाणी पाजन, माझी सेवा करन. पोरीच्या मनात माय बापाविषयी खूप प्रेम राहते बाबा. पोरगा भलाई माय बाप सोडून बायकोच्या बरोबर चालला जाईल, पण पोरगी माय बापाने कधी नाही विसरणार. आणि हे सत्य आहे. अशाही पोरी राहते बा, अशी पोरगी करते हे मला माहित नव्हतं. असं जर माहीत राहिलं असतं तर केव्हाची बायको केली असती दुसरी, यावर विश्वास नसता केला. समजा काय अर्थ झाला, कोणावर विश्वास कराव, माय बापाला कोणा विश्वास कराव. स्वतःची औलाद अशी धोका देते, माय बापाला मनाच्या अगोदरच मारून टाकते. काय अर्थ आहे अशा लेकराईमध्ये, अशा पोरीमध्ये, अशा पोराईमध्ये.
परमेश्वरा लोकांचे लेकर कसे आणि माझे लेकर काऊन निघले असे वाईट तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी पडते तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी पडते अंतःकरण चढून जातात आणि तेव्हा म्हणते तेव्हा हे नाही दिले असते तर बरे झाले असते वाजूटे राहिलो असतो कुवारे तसेच राहिलो असतो पण आमची इज्जत नसते गेली नाना तरीचा पस्तावा येते शेवटवर दुसरी बायको लेकराच्या जीवासाठी आपल्या छातीवर गोटा ठेवते माझ्या माऊल्या माझे बांधव काय नाही करत 10 वर्षाची होती तुझी आई मेली तुला मदत करण्यासाठी बायको नाही अरे कमीत कमी या बापाने थोडस जहर घेऊन देतीस मारून टाकतीस अगोदर बरं झालंस आणि मग तुला कुठं जायचं होतं का करायचं होतं कोणते कोणते काम करायचे होते सगळे काम करतीस मला माहित आहे त्या साधूनं का केलं आश्रमात काही लोकांचे जीव घेतले काही लोकांनी बलात्कार केला काही लोकांनी मारून टाकलं त्या साधू लोकांना मला सगळं माहित आहे म्हणून तुला बट्टा लागला तुला दाग लागला तुला थप्पा लागला त्या नवऱ्यानं तुला माझ्याकडे घेऊन आला तुला शरम नाही वाटली का महाबापाने सगळं काही सांगन आणि महाबाप मुले मारण महाबाप मुले शिवा देईन रडन काऊन आलीस तू महाकडे काऊन आलीस
मरून झाले पाहिजे होते एखाद्या तर विधीमध्ये मरून झाले पाहिजे होते. ठीक ऐकून घ्या आता मी काय म्हणतो तेवढं ऐकून घ्या. आणि तू जर जीव घेतला जेल मध्ये मला जावं लागेल तेही तुमची बदनामी होईल का कोणली भक्तानं पोरीचा जीव घेतला सगळ्या पोरीचा जीव घेतला हे खबर पेपर मध्ये आउट होईल पुन्हा तुम बदनामी होईल नाही चंदा आता तुला मारणार नाही काही बोलणार नाही फक्त मी एकच सांगतो तुला मी मेल्याच्या बाद माझ्या शरीराला हात नको लावतो माझ्या अंगाने हात नको लावतो चंद्रा हे माझं शरीर स्वच्छ आहे मी वाईट काम नाही केले माझ्या जीवनात चांगले काम केले वाईट काम नाही केले मी कधी आणि हे तुझे वाईट हात खराब हात या शरीराने नको लावतो माझी मय्यत करणारे सगळे गावचे लोक आहेत मैत्रीची फिकर नाही माझे गावचे लोक मी मानवा एक माणूस माझ्या गावातला लोक रडतील लोक रडतील होता एक माणूस आमच्या गावात सुंदर मरणागती गेला त्याच्या पोरी ठीक आहे तुला शेवटचे माझे 2 शब्द ऐकून घे मला वाटते मी आता वाचणार नाही मला वाटून बापाला आल्यावर राग
तुझ्यामुळे तुझ्या बाबाचा जीव गेला, तू पापी आहे. पापी गंगी ज्या प्रियकराने माझ्यावर प्रेम केलं, लग्न केलं, त्या नवऱ्याची होऊ शकलीच नाही. या जगामध्ये जगली तर ही लोक मला ताने मारू मारू माझा जीव घेतील. काही अर्थ नाही बाई मला जिवंत राहून. मी सुद्धा जहर